परभणी महापालिकेमध्ये शिवसेना उभाटा गटाकडून सय्यद इक्बाल हे महापौरपदी रुजू झाले आहेत. त्यांनी भाजपच्या तिरुमल्ला खिल्लारे यांचा 26 मतांनी पराभव केला आहे. त्यांच्या सातत्यानं मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने चुरशीची लढत होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवलेले अत्यंत कमी वयाचे आणि उच्च शिक्षित असे सय्यद इक्बाल महापौर म्हणून परभणीला मिळाले आहेत. त्यांच्याकडे अजून काय परभणीच्या विकासासाठी प्लॅन आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. इक्बाल सर, आपलं TV9 मराठीमध्ये हार्दिक स्वागत. एकूणच मला काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला उभाटाकडून महापौर होण्याचा मान मिळाला आहे, काय सांगाल? महापौर होण्याचा मान जे पार्टीनं आमच्यावर जे विश्वास ठेवला आहे त्याचे आम्ही सगळ्याचे आभारी आहोत. मोठ्या प्रमाणात चुरस होती, अनेक लोक याच्यामध्ये होतात. काँग्रेसनं सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला आणि तुम्ही महापौर झालात. कशा पद्धतीची ही निवडणुकीच्या मागची काय काय प्रक्रिया होती? तुम्हाला वाटलं होतं सुरुवातीपासून का तुम्ही महापौर व्हाल? अशी आशा तर होती की जिंकून आल्यावर ते अगोदर ते सोडतवर निर्भर होता, नंतर सोडत ते ओपनला सुटली आणि त्यापासून आम्ही कामाला लागलो. सर, आमचे जे समाजामध्ये काम आहे त्या समाजात काम बघून सगळे लोक, आमचे जे शहराचे लोक आहे, सर्व लोकांनी आम्हाला असा प्रतिसाद दिला. ते स्वतःहून घरी येऊन बोलत होते की महापौर तुम्हीच व्हायला पाहिजे आणि तुमचं काम चांगलं आहे, एक व्यक्तिमत्व चांगलं आहे, तर महापौर तुमच्या घरचाच व्हावं, हे लोकांची अशी अपेक्षा होती. सय्यद इक्बाल हे BCom LLB झालेले आहेत. रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये ते होते आणि अनेक वर्षापासून त्यांचे मोठे बंधू जे सय्यद कादर आहे त्यांचं समाजामध्ये मोठं काम आहे. मुस्लिम समाजातला आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळं या सय्यद इक्बाल यांचं नाव पुढं आलं आणि पहिल्या प्रयत्नात ते नगरसेवक झालेत आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही महापौर झालात. बरोबर आहे. आता परभणीकरांसाठी काय करणार आहात? अनेक समस्या परभणीमध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहेत. आपल्या महानगरपालिकेची अत्यंत वाईट अवस्था आहे आर्थिकदृष्ट्या. हे कारण सर्वात मोठं कारण जी आपली महापालिका आहे ते ड क्रमांकाची महापालिका आहे. आमचा असा प्रयास असणार की आम्ही चा कसा करता येईल आणि ते आम्ही सक्षमपणे ते करू असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं, पण आता तुम्ही ज्या पक्षाकडून महापौर झालात त्या पक्षाला निधी मिळताना अडचणी येतील असं तुम्हाला वाटत नाही का? कारण सरकार तर तुमच्या विरोधकांचं आहे. सरकार विरोधकांचा असलं तरी ते काय साहेब, ते राज्याचे सरकार आहे, ते आम्हाला सहकार्य करते, आम्हाला ते अशी अपेक्षा आहे. ज्या लोकांनी तुमच्या विरोधामध्ये मतदान केलंय त्यांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे. कशा पद्धतीने ही सगळी वज्रमूठ बांधणार आहे? काय काय विकासाचे मुद्दे असणार त्या विकासावरच आम्ही सगळं हे केलेलं आहे आणि पुढे पण हे वाटचाल जे आहे ना ते विकासावरच राहील आणि सगळ्याला सोबत घेऊनच करणार, कोणाला सोडणार नाही. मी अगोदर पण सभागृहात मी सांगितलं होतं. तुमच्या विरोधामध्ये महायुती आहे आणि शिवसेना उभाटाचं आणि महायुतीचं, विशेषतः भाजपचं फार मोठं कडाडून भांडण सुरू आहे. तुम्हाला ते सहकार्य करतील असं वाटतं? सगळ्या जे काही तुम्ही उद्या भविष्यामध्ये विकास कामासाठी निर्णय घ्याल त्याचा? बघा, कामामध्ये ते मला असं वाटते की मला त्यांच्याकडून पण अपेक्षा आहे, कामामध्ये ते पण अडथळा नाही घालत, मला असा विश्वास आहे. कारण ते कार्य आहे आणि सिटीचे प्रगतीसाठी ते पण प्रयत्नशील आहे आणि ते आम्हाला अशी अपेक्षा आहे की ते पण आम्हाला सहकार्य करतील. महत्त्वाचा कचरा विषय आहे, शहरातल्या रस्त्यांचा विषय आहे, मोकाट जनावरं असतील किंवा मोकाट कुत्र्यांचा विषय आहे. सगळी कामं खूप दिवसापासून सातत्यानं इथल्या नागरिकांना त्रस्त देतात. यामध्ये प्रायोरिटीनं कुठली कामं तुम्ही करणार आहात? काही याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या डोक्यामध्ये आहेत का? आता आम्ही असं ठरविलेलं आहे की सगळ्यात अगोदर म्हणजे जे कचऱ्याचं जे प्रॉब्लेम आहे त्याला व्यवस्थित करून आणि जे शहरामध्ये जे स्वच्छता नाही ते स्वच्छता आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. जिथं जिथं कचरा पडलेला आता काम चालू झालेलं आहे कचरा उचलण्याचं. आमच्या प्रभागामध्ये अगोदर मी नगरसेवक म्हणून निस्वार्थ झालो, त्यामुळे आम्ही काय केलं, आमच्या प्रभागामध्ये जेवढं कचरा आहे आम्ही स्वतःहून ते उचलण्याचं काम सुरू केलं. आता महापौर झाल्यानंतर तर सगळ्या शहराची जिम्मेदारी आमच्यावर आहे. आम्ही त्याला व्यवस्थितपणे सगळ्याला सोबत घेऊन कचऱ्याचा कसा मार्ग काढता येईल त्याच्यावर एक मीटिंग ठेवू आणि त्याच्यावर सगळ्याची सहमती घेऊन आम्ही त्याला सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करू. शिवसेना उभाटाने तुम्हाला महापौर केल्यानंतर उभाटावर मोठ्या प्रमाणात टीका होते की मुस्लिम चेहऱ्याला पुढं केलंय. त्या उद्धव ठाकरेंवर टीका होताना पाहायला मिळतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर म्हटलंय की खरा उभाटाचा चेहरा जो आहे तो परभणीच्या निमित्तानं समोर आलाय. तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे? सगळ्या अशा टीका होतात. ते बघा, प्रत्येक आपल्या पार्टीचे ते मत असतात, त्यांनी त्यांचं मत मांडलं, आम्ही त्यांना काय बोलणार नाही. आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांना आम्हाला स्पष्ट आदेश दिलेला आहे, तुम्ही विकास कार्यावर लक्ष घाला, इकडं तिकडं कार्यावर कोणत्याही याच्यावर लक्ष घालू नका. तुम्ही लोकांना किती मूलभूत सुविधा अवेलेबल करू देऊ शकता त्याच्यावर तुमचं लक्ष राहिलं पाहिजे. लहान मुलापासून ते
वृद्ध लोकांना त्याची मूलभूत सुविधा भेटली पाहिजे, याच्यावर तुमचं लक्ष झालं पाहिजे. मुस्लिम आहात म्हणून टार्गेट केलं जाते का तुम्हाला, आणि का केलं जाते नेमकं? मला तर असं वाटत नाही की ते मुस्लिम आहे म्हणून कोणी आम्हाला टार्गेट करतं. ते आपल्या आपल्या पॉलिटिक्स पार्टीचा स्टंट असते, ते नेहमी त्याच्याप्रमाणे करतात. ते पार्टीचं आहे सर. काय करतायत बरं असं? तर ते त्यांना माहीत आहे. हे क्वेश्चन ते तुम्ही त्यांना करू शकता. ह्याचं उत्तर पण ते देऊ शकता. आम्ही करत नाही सर. स्थानिकची भाजप प्रत्येक पार्टीमध्ये सर मुस्लिम समाजाचे लोक आहे. पार्टी कोणती असू द्या सर, कोणती पार्टी असू द्या, त्या प्रत्येक पार्टीमध्ये मुस्लिम लोक आहे. अशी एक पार्टी नाही ज्यामध्ये मुस्लिम नाही. मुस्लिमाला अधिकार नाहीये का महापौर होण्याचा? मग अशा पद्धतीने टीका करतो. नाही ना, मुस्लिमला तर घटनेत सगळ्याला अधिकार आहे. कोणत्याही समाजाचा माणूस, मुस्लिमच नाही ते कोणत्याही समाजाचा माणूस असो, त्याला संविधान राईट दिलेला आहे की ते आपला राहू शकते, उभा राहू शकते. हे आम्ही जे इलेक्शन आयोगचे जे नॉर्म्स होते त्या नॉर्मप्रमाणे आम्ही लढलो. आम्ही काय कोणाचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही, काय नाही. जे व्यवस्थित होतं आम्ही त्या सगळं पालन केलं. चित्रा वाघ यांनी तर म्हटलंय की मुंबईमध्ये त्यांना महापौर मुस्लिम करता आलं नाही म्हणून परभणीत केलाय, अशा टीका होते. हे काय मी म्हणलो ना साहेब, ते विकासावर कोणाला काय बोलता येत नाही म्हणून ते लोक काय करतात, असे प्रश्न फिरवितात. विकासावर मुद्द्यावर बोलावं कधी. असा जातपातीचा कुठं उल्लेख नाही आपल्या राज्यघटनेमध्ये की तुम्ही जातपातवर इलेक्शन लढवा, कोणाची जात हे काय, त्याची जात काय, हे विशेष मुद्दे नाही. विशेष मुद्दे हे आहे की तुम्ही विकास कामं कसे करू शकतात. हे तुम्हाला लोक निवडून कशासाठी देतात की बा तुम्ही काहीतरी लोकांसाठी ते कार्य करेल, आणि हे नंतर तुम्ही काय त्याला फिरवून टाकतात. ते मुद्दे जातपातवर आणतात, हे विशेष नाही ना. तुम्ही मुंबईला गेला होता, उद्धव ठाकरेंची भेट झाली, काय त्यांच्या याच्यामध्ये बोलणं काय झालं, काय सांगितलं त्यांनी? मी अगोदर तुम्हाला सांगितलं की जे साहेबांना आम्हाला सांगितले बाबा तुम्ही कार्य करा आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्तीत जास्त तुम्ही आमदार निवडून द्या. त्याच्यानं काय होईल की मग आपलं जे काम आहे ते कार्य वाढेल. लोकांना जे सुविधेपासून जे लोक वंचित आहे त्यांना ते मूलभूत सुविधा भेटतील. जे कुठे ठरलं महापौर पद तुम्हाला? इकडं स्थानिक नेत्यांनी दिलंय का उद्धव ठाकरेंनीच आदेश दिले होते तिकडून? हे सगळं आमचे आमदार साहेब, खासदार साहेब, आणि ते मला असं वाटतं की ते साहेबांना पण बोललं असेल. ते तेवढं माहीत नाही की वरून ते त्याच्यावर मला पद भेटलं. आणि समाजामध्ये आमचं चांगलं काम आहे परभणीमध्ये, सगळ्या लोकांना माहीत आहे की. आणि एक तुम्हाला विशेष सांगतो की कोणतेही एक विशेष समाजानं आम्हाला पुढाकार दिलेला नाही. आम्हाला सगळे मराठी समाजचे बंधू सगळ्यात अगोदर आमच्या सोबत आहे, आमच्या समाज सोबत आहे. ते सगळं मिळून आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आणि आमचं नाव पुढं केलं आहे. हिंदू मुस्लिम वगैरे असं करून भीती का घातली जाते? तुम्ही काय म्हणजे जे कोणी हिंदू असतील ज्या पद्धतीनं त्यांना भीती घातली जाते, त्यांना काय सांगाल? सगळे सर आपले देशाचे वासी आहेत, त्यांना पण माहिती आहे की हे राजकारणी नुसतं आपली पोळी भाजण्याकरिता ते समाजाचा राजकारण करतात. राजकारणामध्ये असं कुठेही उल्लेख नाही की बाबा तुम्ही जातीपातीवर इलेक्शन करू शकतात. हे विकासाच्यावर तुम्ही इलेक्शन, त्यांना लोक निवडून का देतात? बाबा तुम्ही कोणतंही काम करेल त्यासाठी ते नेमलेले अधिकारी असतात. आता ते त्यांचा उद्देश भटकला, मग आम्ही त्यांच्यावर फोकस करीत नाही. आमचा उद्देश एवढंच आहे की विकास कामे आम्ही कशा चांगल्या पद्धतीने करू, आणि आम्ही सगळ्याला सोबत घेऊन करणार. BJP असो, राष्ट्रवादी असो, उभाटा असो, सगळे पक्ष आम्ही एकत्र घेऊन, काँग्रेस आहे आमच्यासोबत मित्र पक्ष आमचा, सगळ्याला एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत. नागरिकांना जी भीती घातली जाते की उद्या भविष्यात असं होईल तसं होईल, त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? मी आमचे परभणीचे नागरिक इतके काय म्हणतात त्यांना सगळं माहीत आहे की आमचं कार्य काय, आमचे फॅमिलीसोबत ते सगळे जुळलेले आहेत. त्यांना माहिती आहे आमची फॅमिली काय काम करते, समाजामध्ये आमचा रोल काय. ते उलट ते खुश आहे कोणत्याही समाजाचा असो. आणि आता तुम्ही स्वतः इथं होतात, तुम्ही पाहिलं की प्रत्येक समाजाचा व्यक्ती ते येते आणि ते समाधानी आहे की बाबा तुम्हाला हे चान्स भेटला, आम्ही समाधानी आहे. नक्कीच. तर हे होते नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल. त्यांनी सांगितलं की जातीपातीचं राजकारण सोडून फक्त आता विकासावर भर द्यायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.